आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की आपण अशी हार्ड ब्रशिंग केली ना, म्हणजे असे जोरात जोरात दात घासले ना, म्हणजे दात एकदम स्वच्छ होतात. पण असं अजिबात नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही दात साफ करण्याची चुकीची पद्धत आहे. अशा पद्धतीने जोरात जोरात घासून कधीच दात स्वच्छ होत नाहीत. ही एकदम चुकीची पद्धत आहे. मग आता तुम्ही म्हणाल की दात स्वच्छ करण्याची पण कोणती पद्धत असते का? तर हो, दात घासण्याची सुद्धा एक पद्धत असते आणि तीच पद्धत आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सो आपल्याला काय वाटतं ना, की आपण असे जोरात जोरात दात घासूयात, एकदम हार्ड ब्रशिंग करूयात, म्हणजे दात स्वच्छ होतील. किंवा कधी कधी काय होतं की एकदम दात पिवळे दिसायला लागले ना, की आपण रोज सकाळी उठून अजून जोरात जोरात दात घासायला सुरुवात करतो. पण हे एकदम चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं का चुकीचं आहे? कारण की आपल्या ज्या हिरड्या आहेत ना, त्या आपल्या दातांना अटॅच असतात, बरोबर. आता हिरड्यांचा हा जो वरचा भाग आहे ना, हा भाग, याच्यामध्ये बोन्स असतात, याला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण आपले दात आणि हिरड्यांच्या मधला हा जो असा कर्व वाला जो भाग असतो ना, त्याला बोन्स नसतात. मग जेव्हा आपण अशी हार्ड ब्रशिंग करतो ना, तेव्हा हिरड्यांमधून रक्त येतं किंवा दात किडायला सुरुवात होते. नाहीतर इथे जो मी फोटो दाखवतेय त्यामध्ये जसे दात दिसतात ना, तसे दात दिसायला सुरुवात होते. म्हणून ही रब करून जोरात जोरात घासण्याची पद्धत एकदम चुकीची आहे. मग आता योग्य पद्धत कोणती? तर सर्वात आधी ब्रश आपल्याला असा सरळ पकडायचा नाहीये. तुम्हाला जो ब्रश आहे ना, तो असा 45 डिग्री मध्ये पकडायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने, ज्यामध्ये अर्धे जे ब्रशचे जे दात आहेत ना, ते अर्धे तुमच्या दातांवर आहेत आणि अर्धे तुमच्या हिरड्यांवर आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ब्रश पकडायचा आहे आणि तुम्हाला रब करायचंय, पुल डाऊन करायचंय, रब करायचंय, पुल डाऊन करायचंय. आता जेव्हा तुम्ही हे रब आणि पुल डाऊन करताय तेव्हा तुम्हाला एका वेळेस जास्तीत जास्त 2 ते 3 दात घ्यायचे. सो बघा, तुम्हाला अशा पद्धतीने ब्रश पकडायचा आहे, रब करायचंय, पुल डाऊन करायचंय, रब करायचंय, पुल डाऊन करायचंय, रब, पुल डाऊन, रब, पुल डाऊन, रब, पुल डाऊन. हे तुमचे वरचे दात झाले. आता आपला खालचा जो जबडा आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचंय जसं मी सांगितलं. फक्त इथे 45 डिग्री मध्ये तुम्ही पकडलं, रब, पुल अप, रब, पुल अप, रब, पुल अप, रब करायचंय, अशा पद्धतीने पुल अप करायचंय, रब करायचे, पुल अप करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला वरचा जबडा आणि खालचा जबडा हे दोन्ही दात स्वच्छ करून घ्यायचे. आता जे आतले दात आहेत ते सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने स्वच्छ करायचे. तुम्हाला 45 डिग्री मध्ये हा ब्रश पकडायचा आहे, रब करायचे, पुल डाऊन करायचे, रब करायचे, पुल डाऊन करायचे, रब करायचे, पुल डाऊन करायचे. सेम तुम्हाला खालच्या दातांसाठी पण करायचे. रब करायचे, पुल अप करायचे, रब करायचं, पुल अप, रब, पुल अप, रब, पुल अप, रब, पुल अप. आता अशा पद्धतीने ब्रश केल्यामुळे काय होईल, तुमच्या हिरड्यांमध्ये जे कण, आपण जेव्हा खातो तेव्हा अन्नाचे जे कण आपल्या हिरड्यांमध्ये अडकलेले असतात ना, ते सुद्धा यावेळेस निघून जातात आणि दात एकदम स्वच्छ होतात. आता तुम्हाला वाटेल की अशा पद्धतीने ब्रश करायचा म्हणजे मी 10 मिनिटं ब्रश करतो म्हणजे दात एकदम स्वच्छ होतील. तसं बिलकुल नाहीये. दात स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटच लागतात. याच्या वर तुम्हाला ब्रश करायचा नाहीये. आता दात स्वच्छ झाले. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे जीभ स्वच्छ करणं. आता जीभ स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला बाजारात बरेच टंग क्लीनर मिळतात. त्यातलं कोणतंही टंग क्लीनर घेऊन तुम्ही टंग क्लीन करू शकता. पण अगदीच तुमच्याकडे टंग क्लीनर नसेल तर तुम्ही या ब्रशचा वापर करून सुद्धा जीभ क्लीन करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा ब्रश अशा पद्धतीने पकडून जिभेवर ठेवायचा आहे आणि 4-5 वेळा तुम्हाला रब करायचंय आणि सोडून द्यायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला जीभ स्वच्छ करायचे. पण मी पर्सनली सजेस्ट करेन की तुम्ही बाजारामध्ये जे टंग क्लीनर मिळतात त्याचा वापर करा. आता हे झालं आपण दात कसे स्वच्छ करायला हवे, म्हणजे अडल्ट जे आहेत त्यांनी दात कसे स्वच्छ करावे. पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की जी लहान मुलं आहेत त्यांनी दात कसे स्वच्छ करावे. तर आपली जी दात करण्याची पद्धत आहे ना, ती लहान मुलांसाठी आपल्याला वापरायची नाहीये. लहान मुलांसाठी सर्वात आधी तर तुम्हाला जो ब्रश आहे तो लहान मुलांचा घ्यायचा आहे, जो बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतो. त्यानंतर तुम्हाला ना लहान मुलांना दात घासण्यासाठी राऊंड राऊंडची सवय लावायची. राऊंड राऊंड म्हणजे तुम्हाला असे छोटे गोळे करायचे अशा पद्धतीने. 1 2 राऊंड, 1 2 राऊंड, 1 2 राऊंड, 1 2 राऊंड. अशा पद्धतीने तुम्हाला लहान मुलांना ब्रश करण्याची सवय लावायची.
आणि सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा की लहान मुलांना ब्रश आधी तुम्ही करायला शिकवायचंय आणि त्यानंतर त्यांना स्वतःला ब्रश करायला तुम्हाला शिकवायचंय. सो दॅट्स ऑल. खरं तर दात स्वच्छ करण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असते आणि तीच पद्धत योग्य असते. मग या व्हिडिओमधून मी तुम्हाला दात कसे क्लीन करायचे, दात व्यवस्थित क्लीन नाही केले तर त्यामुळे काय होऊ शकतं हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.